नमस्कार मंडळी. तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आजचा दिवस खरंच खूप खास आहे, कारण की मी तुमच्यासाठी होम टूर घेऊन आलेली आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मला असं विचारलं होतं की होम टूर दाखवा म्हणून. तर माझं आहे रेंटचं घर, 1 RK आहे. तर मी तुम्हाला दाखवते की बऱ्याच जणांनी मला हा प्रश्न विचारला होता की तुमचं घर दाखवा ना. चला म्हटलं आज दाखवूयात आपल्या संपूर्ण घराचा होम टूर व्हिडिओ. तुम्ही न स्किप करता पूर्ण बघा. आपलं घर छोटं असो की मोठं असो, त्या घराची आपल्या खूप साऱ्या आठवणी जोडलेल्या असतात. घरामध्ये आपण रोजची कामं करतो, फॅमिलीसोबत वेळ घालवतो, सुखदुःखाचे क्षण अनुभवतो. त्यामुळे घर म्हणजे फक्त 4 भिंती नाहीत, तर तो आपल्या आयुष्याचा एक सुंदर भाग असतो. चला तर मंडळी, अजिबात वेळ न घालवता तुम्हाला माझ्या घराचा होम टूर करून देते. सगळ्यात आधी आपण घराचा एंट्रन्सपासून सुरुवात करूया. हा आहे आमच्या घराचा एंट्रन्स. इथं मी शक्य तितकं सिंपल आणि नीट ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला पर्सनली घर खूप जास्त भरलेलं आवडत नाही. थोडं सिंपल, क्लीन आणि व्यवस्थित असेल तर घर जास्त सुंदर दिसतं असं मला वाटतं. आता आपण येतोय आपल्या हॉलमध्ये. हा आहे आमचा हॉल. तर घरातला हा भाग माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण फॅमिलीसोबत बसणं, गप्पा मारणं, टी व्ही बघणं, मुलांसोबत वेळ घालवणं हे सगळं इथेच होतं, नाही का? तर मी हॉलमध्ये डेकोरेशन करताना खूप जास्त सामान न ठेवता सिंपल लुक ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथे तुम्हाला दिसत असेल की हा छोटासा डेकोरेशनचा भाग आहे. मला अशा छोट्या छोट्या गोष्टींनी घर सजवायला खूप आवडतं. आता आपण येऊयात आपल्या टी व्हीच्या युनिटकडे. हे बघा, माझा टी व्ही आहे. त्याच्यावरती थोडंसं मी डेकोरेशनचं सामान लावलेलं आहे. खूप जास्त काही डेकोरेशन केलेलं नाही. तर कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आता आपण येऊया आपल्या पूजेच्या जागेकडे. घरांची देवाची जागा ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. सकाळी उठल्यानंतर देवाचं दर्शन झालं की मनाला एक वेगळाच पॉझिटिव्ह फीलिंग मिळत असते. मंडळी, माझ्यासाठी घरातलं सगळ्यात बिझी प्लेस म्हणजे माझं देवघर. खूप सुंदर आणि मनमोहक असं माझं देवघर मला खूप आवडतं. देवपूजा करायला, त्यांना नटवायला मला खूप आवडत असतं. त्यासाठी मी तुम्हाला दाखवलं. हे बघा, सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल, तर पूर्ण बघा. हे आपले महाराज आहेत, शिवाजी महाराज. तर त्यांचा फोटो कसा दिसतोय नक्की कमेंट करून नक्की सांगा. हा आहे पूर्ण आमचा सोफा आहे. तो सिंपल ठेवलेला आहे, मी जास्त काहीच ठेवलेलं नाही त्याच्यावरती. तरीसुद्धा छान वाटतोय. सिंपल आणि सोबर लुक आहे हॉलचा. तर बघू शकता, सकाळपासून आपण इथेच आपल्या कामाला सुरुवात होत असते. आपला बिझी प्लेस म्हणजे आपलं किचन. चहा, नाश्ता, जेवण सगळं काही इथेच. माझं किचन कितीही सुंदर नसलं तरी ते क्लीन आणि ऑर्गनाइज असेल तर त्याला खरा लुक येतो. इथे मी रोज लागणाऱ्या वस्तू ठेवलेल्या आहेत, जेणेकरून कामं करताना सगळ्या गोष्टी सहज मिळतील. आणि खरं सांगायचं तर घरातली कितीही कामे असली तरी आपलं किचन आवरून झालं की मनाला एक वेगळं समाधान मिळतं. छोटं घर असलं की प्रत्येक वस्तू कुठे ठेवायची याची प्लॅनिंग करणं खूप महत्त्वाचं असतं. आता मी तुम्हाला दाखवते माझा आवडता कॉर्नर. हे बघा, खूप सुंदर असं व्ह्यू आहे खिडकीतून. मंडळी, आमचं घर इथे बसून कधी चहा घेणं, कधी मोबाईलवर काम करणं, फक्त छान बसणं मला आवडतं. मंडळी, आमचं घर कदाचित खूप मोठं किंवा लक्झरी नसेल, पण आमचं घर आहे आणि त्यामुळेच आमच्यासाठी ते खूप खास आहे. घर सुंदर दिसण्यासाठी नेहमीच खूप पैसे खर्च करावे लागतात असे नाही बरं का. घरात क्लीन वस्तू ठेवणं, व्यवस्थित ठेवणं आणि थोडंसं प्रेमाने डेकोरेशन करणं, एवढ्याने सुद्धा घर खूप सुंदर दिसू शकतं. आणि तुम्ही माझ्यासोबत आजचा हा होम टूर पाहिला त्यासाठी खरंच खूप मनापासून धन्यवाद. तुम्हाला माझ्या घरातला कोणता भाग सगळ्यात जास्त आवडला ते नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा.
आणि जर तुम्हाला माझे डेली ब्लॉग्स, घरगुती व्हिडिओज आणि लाईफस्टाईल व्हिडिओज आवडत असतील तर असे चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. असेच तुमचे प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर कायम राहू द्या. चला तर मग मंडळी, आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया असेच नवीन सुंदर व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा आणि हसत राहा. बाय. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.